नीट परीक्षेतील पेपर फुटी विरोधात रस्त्यावर उतरलेली तरुणाई आणि इकडे संसदेत बसलेले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान ही दोन दृश्य सध्या चर्चेत आहेत। जंतर मंतरवरचे आंदोलक नंतर थेट संसदेच्या जवळ पोहोचले। सरकारनं सीजेपीच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावलं, पण या सर्व गदारोळात शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान काय करत होते अशी चर्चा आता सुरू झालेली आहे। उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर आंदोलन आणखी तीव्र झालंय आणि जंतर मंतरवर गर्दी वाढू लागलीय। 20 जुलैपासून संसदेचं अधिवेशन सुरू होणार असल्यानं त्याच दिवशी संसदेवर मोर्चा काढण्याची हाक अभिजित दिपके यांनी दिली होती आणि मोठ्या प्रमाणावर तरुण या आंदोलनासाठी दाखल झालेत। एकीकडे जंतर मंतरवर आंदोलकांवर लाठीमार सुरू झाला आणि दुसरीकडे धर्मेंद्र प्रधान हे संसद अधिवेशनानिमित्त लोकसभेत उपस्थित असलेले दिसले। लोकसभेत विरोधकांनी सरकारला विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि इतर मुद्द्यांवरून सवाल विचारण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे लोकसभेचं कामकाज गदारोळामुळे 4 वेळा स्थगित करण्यात आलं। सकाळी 11 ते 1 या वेळेत लोकसभेचं कामकाज 2 वेळा सुरू होऊन स्थगित झालं, पण या वेळेत धर्मेंद्र प्रधान हे लोकसभेत उपस्थित होते। पण 1 वाजेनंतर जेव्हा लोकसभेत कामकाज सुरू झालं तेव्हा ते तिथे दिसले नाहीत। दुसरीकडे जंतर मंतरवरील लाठीमारानंतर संतप्त आंदोलकांनी थेट संसद भवनाकडे धाव घेतली आहे। तिथेही पोलिसांनी आंदोलकांना रोखण्यासाठी तयारी केली होती। या दरम्यान आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी मध्यस्थी करत कॉक्रोच जनता पार्टीच्या प्रतिनिधींना भेटून त्यांची भूमिका समजून घेतली। याच वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धर्मेंद्र प्रधान यांना भेटण्यासाठी बोलावून घेतल्याचंही वृत्त माध्यमांनी दिलंय। नीट परीक्षेतील पेपर फुटीनंतर नव्यानं परीक्षा घेण्याचा निर्णय NTA ने घेतलाय, पण वर्षभर मेहनत करून दिलेली परीक्षाच रद्द झाल्यानं निराश झालेल्या अनेक तरुणांनी आपला जीव गमावलाय। यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी देशव्यापी आंदोलन कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके यांनी सुरू केलंय। त्यांच्यासोबत आंदोलनात उतरलेल्या सोनम वांगचुक यांनी सुद्धा उपोषण सुरू केलं आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाऊ लागली, पण सरकारनं त्यांना ताब्यात घेत आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय। मात्र पोलिसांनी उचललेल्या या पावलानंतर आंदोलन आता आणखी तीव्र झालेलं दिसतंय। अभिजित दिपके यांच्या आवाहनानंतर जंतर मंतरवर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे। एकीकडे आंदोलक रात्रंदिवस जंतर मंतरवर बसलेले असताना तिकडे धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विटरवर एक पोस्ट केली आहे। यामध्ये त्यांनी नीट परीक्षेत देशात दुसरा आलेल्या पंशुल बन्सल या विद्यार्थ्याची भेट घेतली आहे आणि त्याचं अभिनंदन केलेलं आहे। हे पोस्ट मध्ये नेमकं काय म्हणालेत ते पाहूयात। नीट UG 2026 मध्ये देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या हरियाणाच्या पांशुल बन्सल याची भेट घेतली। या यशाबद्दल त्याचं अभिनंदन केलं आणि त्याच्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। त्याचं हे यश भारतातील तरुणांची समर्पण वृत्ती, चिकाटी आणि आकांक्षा दर्शवते। मला पूर्ण विश्वास आहे की आपल्या कौशल्याने आणि सेवेच्या माध्यमातून देशाच्या आरोग्य व्यवस्थेत मोलाचं योगदान देतील। एकूणच मोठ्या प्रमाणात तरुणाई दिल्लीच्या रस्त्यावर उतरून आंदोलन करत असली तरी धर्मेंद्र प्रधान हे आपलं काम करतायत, त्यामुळे आता सरकार धर्मेंद्र प्रधान यांच्याबद्दल काही निर्णय घेणार की त्यांना अभय देणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे। पण तुम्हाला या सगळ्या घडामोडींबद्दल नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत पाहत रहा।